महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शेतकरी व नागरिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण. नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये सुझोलॉन कंपनीचे पवनचक्की प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक गावकरी व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असून पर्यावरणावरही गंभीर दुष्परिणाम होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शेतकरी, ग्रामस्थ आणि सामान्य नागरिकांच्या न्याय मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून आमरण उपोषण करत आहेत. उपोषणकर्ते पावबा अखाडे, अजय निकुंबे व देवबा पिंपळे यांच्यासह इतरही कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी आहेत. दिनांक 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाला आज दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी तब्बल 8 दिवस पूर्ण झालेत. मात्र अद्यापही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची योग्य दखल घेतलेली नाही अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे. शेतकरी आणि नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासन का दुर्लक्ष करते? सुझोलॉन कंपनीच्या प्रकल्पाला स्थगिती देण्याबाबत प्रशासन ठोस निर्णय का घेत नाही? या प्रकरणात प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे? जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितापेक्षा कंपनीच्या प्रकल्पाला प्राधान्य दिलं जातंय का? सामान्य जनता, शेतकरी आणि नागरिकांच्या न्यायासाठी आवाज उठवणार कोण? हा प्रश्न आता केवळ काही गावांचा राहिलेला नसून शेतकरी, पर्यावरण आणि सामान्य नागरिकांच्या हक्काचा प्रश्न बनलाय. जोपर्यंत शेतकरी व नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आपला संघर्ष थांबवणार नाही. अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरूच राहील. शेतकरी व नागरिकांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहील. बेधडक मी मराठी न्यूज साठी सुमित गिरासे, शहादा. गेल्या 13 ऑगस्ट पासून पवनचक्की उभारण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व आमरण उपोषण सुरू आहे. गेल्या 8 दिवसापासून हे उपोषण सुरू असताना देखील प्रशासनाने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही व कुठल्या प्रकारचं योग्य ते आश्वासन दिलं नाही. पवनचक्की उभारणी प्रकल्पाला प्रशासन आळा का घालत नाही असा असणारा थेट सवाल आमच्या जिल्हा प्रशासनाला आहे. मित्र, या प्रकल्पामुळे नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुपीक जमीन नापीक होणार आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासणार आहे. तरी सुद्धा या सर्व गोष्टी प्रशासनाला माहिती असून सुद्धाही प्रशासन याच्यावर कारवाई का करत नाही? उपोषणकर्त्यांना न्याय का देत नाही असा असणारा देखील सवाल माझ्या मनात आहे. मित्र, या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस स्थलांतराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यानंतर ज्या पट्ट्यामध्ये पवनचक्की प्रकल्प सुरू होणार आहे त्या प्रकल्पामध्ये 2-2, 4-4 दिवस पाणी येत नाही. पवनचक्कीच्या अर्थिंगसाठी ही कंपनी पाणी आणणार कुठून असा असणारा देखील आमचा सवाल आहे. जर ग्रामसभा झाल्याच नाही, जिल्हा प्रशासन याच्यामध्ये म्हणते तर परवानगी आम्ही दिली नाही, ग्रामपंचायत प्रशासन म्हणते परवानगी आम्ही दिली नाही, मग यांना परवानगी दिली कोणी? शेतकरी हा पूर्ण गावाचा मालक झाला का? असा असणारा देखील आमचा सवाल यांच्याकडे आहे. जोपर्यंत जिल्हा प्रशासन याच्यावरती योग्य ते आश्वासन आणि स्थगिती देत नाही व पुढील चौकशी अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील. धन्यवाद. जय भीम. वंचित बहुजन आघाडीतर्फे मधील शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय मिळण्याच्या आघाडीचे आमरण उपोषण सुरू आहे. त्या आमरण उपोषणात आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यामधील पूर्वेकडील जो गाव आहेत त्या पूर्वेकडील गावांमध्ये जे पवनचक्कीचे प्रकल्प उभारण्यात येत आहे सुझलॉनच्या माध्यमातून, त्या कंपनीच्या परवानगी व त्या कंपनीमुळे जे हानी होत आहेत त्या हानीमुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि पर्यावरणाला देखील धोका आहे. तरी देखील नंदुरबार जिल्ह्याच्या प्रशासनाने व इथल्या मंत्र्यांनी त्यांना परमिशन कशी दिली? कारण आपण मागील 20 वर्षापासून बघत आहोत की चळवेल कोरडे येथे देखील यांचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू होता, परंतु त्यांचा प्रकल्प हा आता 20 वर्ष तिथला करार संपल्यानंतर त्यांनी नंदुरबार मध्ये या प्रकल्पाची उभारणी केली.
जर या गोष्टीची बाब सगळ्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे, सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की पवनचक्कीच्या प्रकल्पामुळे नुकसान व हानी शेतकऱ्यांना व नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात सहन करावी लागते. प्रदूषण व ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणात होते, पाण्याची टंचाई वाढते, आपली सुपीक शेती ही नापीक होते. या सगळ्या गोष्टींना जाणीव असून देखील, माहिती असून देखील प्रशासन या गोष्टीला कुठं आळाकाबर घालत नाही व प्रशासनाने सुजलॉन पवनचक्कीच्या प्रकल्पाला स्थगिती द्यावी यासाठी आमचे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पावभाऊ आखाडे, त्यानंतर अजय भाऊ निकुंबे व उपोषणकर्ते देवभाऊ पिंपळे असे 3 उपोषणकर्ते आमचे मागील 8 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. तरी देखील अजूनपर्यंत प्रशासनाच्या याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर या प्रकल्पाला स्थगिती लागली नाही तर वंचित बहुजन आघाडी याच्या पुढे अजून जास्त मोठ्या प्रमाणात आक्रमक होईल आणि हे उपोषण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरूच राहील. वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीच्या जय भीम. चालू